महाराष्ट्र प्रदेश छप्परबंद समाज विकास परिषदेच्या वतीनं छप्परबंद समाजातील चांद मदार छप्परबंद यांच्या जागेवरील बेकायदेशीर कब्जा, मानसिक त्रास आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार संजय गांधी निराधार नगर क्रमांक 2 झोपडपट्टी परिसरात राहणारे चांद मदार छप्परबंद यांच्या जागेवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरित्या कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला. तसंच संबंधितांकडून मारहाण, मानसिक छळ, खोट्या तक्रारी दाखल करण्याच्या धमक्या तसंच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत निष्पक्ष चौकशी करून चांद मदार छप्परबंद यांना त्यांची जागा परत मिळवून द्यावी तसंच कथित अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिषदेने केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि कायद्याचा धाक कायम राहावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी चांद मदार छप्परबंद आणि त्यांच्या कुटुंबातील सुमारे 8 ते 10 सदस्यांनी जिल्हा परिषद पूनम गेट परिसरात 16 जून पासून धरणे आंदोलन सुरू केलं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांना न्याय द्यावा आणि आंदोलन सकारात्मक मार्गाने सोडवावं अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश छप्परबंद समाज विकास परिषदेनं केली आहे.